असं अजून एक जोडपं आहे. ते साधारण 50-55 वर्षाचे असतील. ओके. स्वामींची नितांत म्हणजे सेवा करणारे आहेत ते. आणि असं झालं, बोलता विषय निघाला. स्वामी भक्त आहे म्हणून त्यांनी पॉडकास्ट बघून मला कॉन्टॅक्ट केला. आणि इंजिनियर झालेली आहे, नवरा पण इंजिनियर आहे, लव्ह मॅरेज आहे, ब्राह्मण आहेत. ओके. आणि लग्न झालंय, मुलबाळ नाहीये दुर्दैवानी. बर. पण हॅपी आहेत ते. आणि सडनली काहीतरी मेजर इश्यू झाला त्या काकांना. आणि दोघांना आता मग नवऱ्याची नोकरी गेली आणि हिला असा फार पगार नव्हता, हार्डली 40-50 हजार होता. ओके. पण स्वामींवर नितांत श्रद्धा. अच्छा. आणि मग मला त्यांनी विचारलं की काय होईल मॅडम, असं असं मेजर काहीतरी झालंय त्या काकांना, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना. तर मी म्हटलं ठीक आहे, आता ज्यार्थी प्रॉब्लेम दिलाय स्वामींनी, थांबा जरा, ते उत्तर पण देतील. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला आता एवढा पगार आहे ना, तुम्ही दुसरं बघत राहा. आणि खरोखर तुला खोटं नाही सांगत. तर ते म्हणाले की ठीक आहे, नोकरी बदलली त्यांनी, किती पगार वाढावा तुला काय वाटतं? काय 5-10 हजार, 15-20 हजार नाही, तिप्पट का चौपट पगार त्या बाईचा वाढला. 50 हजारावरून 2.5-3 लाखावरती गेली दरमहा. असं काय घडवलं असेल? आणि जो काही त्या माणसाचा खर्च आहे, 1-2 वर्ष तो केला, आज तो माणूस पुन्हा उभा राहिलाय. असं हे उदाहरण आहे की याला प्रेम म्हणतात. खरंय. अशी पण लोक आहेत.